मॉर्निंग दोस्तों, राधे राधे। अभी मैं बाइक पे हूँ। आदित्य भाई बाइक चालवत आहे। जयेश भाऊंची बाईक आहे आणि नाश्ता पाणी नाही झालं आहे आमचा, सो चहाच प्यालो आहे आणि आम्ही चाललो आहे आता कमलाकर भाऊंना भेटायला, विजिट आहे। सो चलो भाई चलते हैं, बाइक पे है और चलते हैं। चला तर मग बघूया। तो दोस्तों ये हमारे कमलाकर भाऊ, उधर रामचंद्र भाऊ है, ठीक है। रामदास भाऊ उनके ट्विंस। कृष्णा तो अभी आए, अभी फील्ड पे जाएंगे। तो दोस्तों अभी आए हम फील्ड पे। ये कैशू प्लांटेशन दिया था, तो इसमें देखो ये कैशू प्लांटेशन किया है, ठीक है। तो काजू लागवड अपनी वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 है। तो अभी सब लोग हैं यहाँ पे, ठीक है। तो देखते हैं, तो अभी विजिट है, तो विजिट के लिए आधी असं मोकळं दिसून नाही जमणार। हे तुम्हाला ते बांधावंच लागेल, त्याला आडे सपोर्ट द्यावा लागेल। तो अभी उनका चल रहा है। मैं थोड़ा आगे दूसरों का भी वाड़ी है वो दिखाता हूँ। अभी इधर ही मैंने देखा था, देखो आपको भी बताता हूँ मैं, एक मिनट बताता हूँ। तो अभी देखो ये जो है वो वेंगुर्ला 4 का वैरायटी है काजू का। ये सही है, आया है वो, आलंय ते एकदम बरोबर आहे। पण त्याच्यातच कधी कधी काय होतं की जर हा वेंगुर्ला 4 आहे आणि हे वाढायला लागले आणि तेव्हा ह्याच्या खालतून पण फुटवे येतात आणि ते फुटवे जर वाढले तर हा कलम असतो तो मरतो आणि उसके बाद फिर जो जे आपलं गावठी काजू आहे त्याचीच वाढ होते। आता ते कसं दिसतं गावठी काजूचं पान ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो हे बघा, हे गावठी काजू आहे, लांबडी पान असतं त्याची, ठीक आहे। हा गावठी काजू आहे, हा ओळखता येतो आपल्याला। आता हे कलमवरचं जर असेल आणि त्याला खालतून फुटवा फुटला तर ते खालचा फुटवा हा खूप जोरात फटाफट वाढतो आणि कलम असतं ते आपलं मरून जातं। सो उसका फिर फ़ायदा कुछ नहीं होता, वो है वैसे ही रहता है। तो ये सभी मतलब आम में भी ऐसा हो सकता है, जो उसके बाद सोनचाफा रहता है उसमें भी होता है ये। मतलब बहुत मतलब जो कलम रहते हैं उसमें प्रॉब्लम हो सकता है ये, ठीक है। तो ये समझ के लो। तो दोस्तों ये लाईव्ह एक्झाम्पल दिखाना था। जे कलम असतं आपलं त्याला खालतून फुटवा फुटतो आणि तो वरती कलम राहतं आणि खालती गावठीची पण वाढ होते। ते हे बघा वेंगुर्ला 4ची जात ही आणि खालतून हे बघा गावठी आले। तर मग हे काय करायचं, हा जो आलेला फुटवा आहे तो आपण तोडायचा, मग तो आपला कलमच राहतो, ठीक आहे। वो करणं इम्पॉर्टंट आहे। आणि अजून एक गोष्ट की आपण लागवड करतो, लागवड करल्यानंतर जेव्हा मोहर काही झाडांना मोहर येतो आणि त्यांना हे असं काजू बिजू येऊन द्यायचं नाही, किंवा जो मोहर येतो तो आपण तिथेच छाटला पाहिजे, नाहीतर मग त्या झाडाची वाढ खुंटते, उसका ग्रोथ ही रुक जाता है। तो इस पे भी हमें ध्यान देना चाहिए, ठीक है। तो ये देखो एक काजू दिखा, उसको मोहर आया था तो वो निकाल लिया। देखो उधर भी एक मिनट, मोहर इसको बाहर आता है, वो नहीं रखना चाहिए। वो रोकोगे तो वो काजू का ग्रोथ है उधर ही रुक जाता है। देखो ये भी इधर दिख गया, ठीक है। इसका ह्याची काळजी घेतली पाहिजे। और एक चीज़, ये दोनों का डिस्टेंस देखो कितना है, 6 फुट भी नहीं है, तो एटलीस्ट 5 मीटर तो होना चाहिए। 5 मीटर मतलब 15 फुट तो होना चाहिए। लेकिन ये डिस्टेंस देखो कितना है। उतना डिस्टेंस क्यों होना चाहिए, क्योंकि जो झाड वाढतं तर ते मोठं होणार, मग नंतर त्याचा आकार साईज वाढणार, तर ते एकमेकांमध्ये गुरफटणार आणि ह्याच्यात उत्पन्नात पण मग घट होते। तर हे असलं पाहिजे। इथे ही लागवड जवळजवळ केलेली आहे, खूप जवळ केलेली आहे। सो ह्यावर पण कुठेतरी लागवड करताना एक आपलं लक्ष असलं पाहिजे, ठीक है। हम और एक प्लॉट पे आए, तो मस्त एकदम लागवड केली आहे, हाई डेंसिटी प्लांटेशन है, अलग अलग वैरायटी है, लाइक केसर है, सुवर्णधारा है, हापूस है।
हे बघा याची छाटणी असे झाली पाहिजे तर हे लहान लहान फांदे आहेत ना हे काढूनच टाकायचे. हे आपण त्याला म्हणजे असं जीव लावायचाच नाही जास्त का हे असं मोकळं झाड झालं पाहिजे. आता इथे एवढ्या फांद्या आल्यात, ह्या लहान आहेत ना बाजूच्या, हे याला 3च फांद्या ठेवायच्या, याला 3च फांद्या ठेवायच्या. हे कटरचे हे कटरने हे काढून टाकायचे फांद्या. आता ते बघा त्याला पण जे खालूनचे फांदे आलेत ना 2 ते काढून टाका. आणि शक्यतो हे जमिनीच्या दिशेने जाणारे फांदे आहेत ना ते सगळे कट करून टाकायचे. ठेवूच नका असं. ठीक है, सुना आपने. चलो भाई, अभी थोड़ा नाश्ता पानी हो गया अपना और अभी आए हैं और एक फार्म पे. ठीक आहे. थोडं ऊन असं खूप वाढायला लागलं आहे आणि ऊन वाढलं की मग काय विचार नाही. एंट्रन्सला जातात काजू, गावठी काजू. तो अभी ऐसे ही इधर थोड़ा दिखेगा नहीं, बीच बीच में लगा है काजू राजू. ठीक है. ठीक है, बीच बीच में लगा है. असे देखो ये लगा. असं जर बघितलं तर काय झाडच दिसत नाही. ठीक है. तो दोस्तों ये देखो और एक वाड़ी है उधर. वाड़ी तो आपने देख ली काजू की जो है, लेकिन इतना यहाँ पे सामने एवढं ऊन पडलंय आणि ही नैसर्गिक सावली वडाच्या झाडाखालची मस्त थंड वाटते. हेच दाखवायचं होतं. पोरं बघा कसली पडली आहे भारी भारी. बाबा पण खातात, आम्ही पण खातो. किडेल राहिले तो. तो अभी हम बैक टू ऑफिस आए और ये देखो हमारे करता धरता दाता पैसे देनारे ईश्वर, इनके ऊपर भरोसा मत रखो. हाँ, ये कुछ भी बोलते हैं, ये चने के झाड़ पे चढ़ाने वाला आदमी. अक्षरा हे आमच्या वैशुताई, या दुसऱ्या आमच्या दाता करता विधाता पैसे देणाऱ्या. और एक स्टाफ मेंबर से मुलाकात करनी है. हे हमारे मच्छिंद्र भाऊ, ग्रेट समालोचक इन पालघर. तुमचं समालोचक ऐकलंय, समालोचन खूप ऐकलंय मी क्रिकेटमध्ये ना. हां, खतरनाक. पाहिजे ना, आवड पाहिजे रे. खूप भारी, खूप आवड भारी. असल्याशिवाय सवड मिळत नाही अशी मराठीमध्ये. ते पण आहे. और ये देखो ये आदित्य क्या कर रहा है, क्या कर रहा है रे. ताईचा फोन आला. चलो आता आम्ही सहभोजनला बसलोय. हाय. हे बघ जेवायला. मी काल बघितली होती तू टाकलेली ती इंस्टाग्राम. तो सुबह हमें रामचंद्र भाऊ मिले थे. ठीक है. और ये उनके जुड़वा रामदास भाऊ, ये तो ऑलवेज आते हैं. ठीक है. और ये यादव भाऊ, इनके पावर बैंक का बहुत विषय हुआ है. आणि ये मच्छी भाऊ, मच्छिंद्र भाऊ समालोचक आणि चांगले हे पण आहेत, चित्रकार पण आहे. दाखवा ना जरा, हे दाखवा ना इथलं. नहीं, ये देखो बहुत बड़ा अच्छा मैप बनाते. और हाँ मिले. अरे दे दो मेरा पैसा. अरे ये बताए ना, हे रमन भाऊ, भावी सभापती. हे भावी चहा प्यायचे कप. चला चहा बनवा आता. अजून एक स्टाफ मेंबर अपने एकनाथ भाऊ. कैसे हैं? हम बढ़िया. आप कैसे बोलो. हमारे ब्लॉग देखते कि नहीं देखता? देखते हैं ना. ठीक है, चलो इनसे भी मुलाकात हो गई. मेरे को लगा इनको मिलने के लिए अब किधर जाना पड़ेगा. नहीं, हम तो सोचा था, इसने बताया था. हाँ. तो हमारा आदमी आ गया है, उसको खाने का इंतजाम करो. हाँ. रामदास बाबू नहीं हो. तो दोस्तों शाम हो गई, अभी छुट्टी हो गई अपनी और ये कपड़े हैं वो इस्त्री के लिए लेके जा रहा हूँ.
सो इस्त्री करना भी इम्पॉर्टंट आहे ना. तो चलो चालते आहे. तर मित्रांनो, आजचा हाच व्लॉग होता. आता आम्ही लोक इस्त्रीचे कपडे वगैरे घेऊन आलेलो आहोत और ये सब काम अब मतलब क्या होता है, खाना भी खाएंगे. खाना खाने के बाद मैं अभी एडिटिंग को बैठूँगा. 3 वीडियो एडिट करना है और उसके बाद सो जाऊँगा. नहीं और मुझे लिस्ट भी अपडेट करनी है, तो उसके लिए लैपटॉप भी यहाँ पे रखा है. तो चलो फिर अभी ये व्लॉग ख़त्म होता है और व्लॉग पूरा देखो, लाइक करो एंड शेयर करो एंड सब्सक्राइब करो ना मेरे बच्चों. चलो बाय बाय.